सर्वांना जय भीम मित्रांनो, आज आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 208वा जो शौर्य दिन आहे तो पुणे शिरूर जे भीमा कोरेगाव आहे त्या ठिकाणी अतिशय उत्साहाने साजरा होताना आपण बघतोय। जवळजवळ कित्येक लाखांच्या पटीने लोक आज या स्तंभाला विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आपण रांगाच्या रांगा लोकांच्या या ठिकाणी बघतोय। आपण जर बघितलं तर हा जो विजय स्तंभ आहे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी या दिवशी या विजय स्तंभाला भेट दिलेली आहे आणि त्यांनी अस्पृश्य लोक जे आहेत जे विशिष्ट वर्णांमध्ये ज्या लोकांना 4 वर्णांच्या विशिष्ट बंदिस्तेमध्ये ठेवलं गेलं या आपल्या लोकांना त्यांनी चेतवण्याचं किंवा त्यांच्यामध्ये ऊर्जा भरण्याचं काम स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येक 1 जानेवारीला या विजय स्तंभाला भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर लोकांना सांगितलं आहे की जे महार बटालियन आहेत जे ब्रिटिश इंडियाकडून ज्या लोकांनी ब्रिटिशांच्या राज्यामध्ये ब्रिटिशांना त्यांच्या सरकारमध्ये चांगल्या प्रकारची मदत केली आणि ही जी लोक आहेत ते शूरवीर लोक आहेत आणि या लोकांनी चांगल्या प्रकारचा हे जे पराक्रम आहेत ते या ठिकाणी केलेलं आहे आणि या विजयस्तंभावरती त्यांची जी नावं आहेत ती स्वतः बाबासाहेबांनी हा इतिहास जाणून या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून दरवर्षी पुणे या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी अतिशय लोकांच्या ज्या लाटाच्या लाटा या ठिकाणी उसळताना आपल्याला दिसतात आणि म्हणून या दिनावरती एक छोटासा प्रकाश टाकण्याचं काम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। आपण जर बघितलं तर ब्रिटिश कालखंडामध्ये जसं की शिवाजी महाराजांचा जो काल होता, शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं, त्यामध्ये प्रत्येक जो मानव आहे तो सुखी होता आणि जसं शिवकाल लोटल्यानंतर ज्या वेळेला पेशवाई आली, पेशवाईच्या मध्ये जर का बघितलं आपण तर जे शिंदे आणि होळकर घराणा आहे यांचा जो इतिहास आहे या इतिहासामध्ये नंतरचा जो आलेला पेशव्यांचा काळ आहे या पेशव्यांच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर दुसरा बाजीराव जो आहे पेशवा दुसरा बाजीराव याच्या काळामध्ये ज्या विशिष्ट प्रकारच्या ज्या मानसिकता होत्या, विशिष्ट प्रकारच्या महारांवरती किंवा त्या लोकांच्या विशिष्ट प्रवर्गावरती जे अन्याय असतील, अत्याचार असतील यांच्या ज्या संकल्पना होता या संकल्पनेला छेद देण्यासाठी या ठिकाणी जे सिद्धनाथ महार असतील किंवा पेशवे असतील किंवा ब्रिटिश सरकार असतील यांच्यामध्ये घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने आपल्याला वेगवेगळ्या इतिहासकारांच्या पुस्तकांमधून पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपण बघितलं तर युद्धांच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रावरती आपलं राज्य असावं अशा प्रकारची ईस्ट इंडिया कंपनीची जी संकल्पना होती ती प्रत्यक्षात राबवायचं काम कॅप्टन जे आहेत ते कॅप्टन फ्रान्सिस ऑन्स्टन यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून मराठा बटालियनचं जे नेतृत्व आहे ते कॅप्टन फ्रान्सिस ऑन्स्टन आणि जे पेशवे बाजीराव यांचं जे बटालियन होते किंवा यांचे जे सैनिक हो यांचं नेतृत्व स्वतः बापू गोखले यांनी केलेलं आहे आणि म्हणून या विजयस्तंभादिनी किंवा या युद्धामध्ये मराठ्यांचा किंवा मराठी पेशव्यांचा झालेला जो पराभव आहे तो आपल्याला कित्येक पुस्तकांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। आपण जर बघितलं तर जे पेशवे होते ते या त्यांच्या कालखंडामध्ये बरेच सारे या लोकांवरती अन्याय करायचे आणि असं म्हटलं जाते की एक विशिष्ट प्रकारच्या जे यातना आहेत ते या लोकांना भोगण्यासाठी ते परावृत्त करत होते आणि म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने ज्यावेळी जे महार लोक आहे त्यांच्यामध्ये असलेली जी ताकद आहे यांच्यामध्ये असलेले जे त्यांची शरीरसृष्टी होती याचा फायदा घेऊन त्यांना आपल्या सरकारमध्ये किंवा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये फौजदारी खात्यामध्ये त्यांना भरती केलेला आहे आणि म्हणून याचा फायदा या युद्धामध्ये त्यांना झालेला आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीने या महारांच्या बटालियनच्या माध्यमातून पेशवाईवरती अतिशय चांगल्या प्रकारे असं युद्धामध्ये जिंकलेला आहे हे आपण बघत आहोत आणि त्यानंतरचा जो वसईचा तह आहे तो देखील आपण या निमित्ताने बघत असतो। आपण जर बघितलं तर ईस्ट इंडिया कंपनीकडून ज्यावेळी महार लोकांचं जे नेतृत्व करणारे सिद्धनाथ महार असतील यांना ज्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीकडून अशी मागणी आली की तुम्ही आमच्या माध्यमातून काम करा आणि पेशवाईचा पराभव करण्यासाठी आम्हाला
या युद्धामध्ये मदत करा. त्यावेळी जे सिद्धनाथ महार आहेत त्यांनी प्रत्यक्ष बापू गोखले यांची भेट घेतली आणि त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की या पेशवाईमध्ये आम्हाला कशा प्रकारची वागणूक तुम्ही देणार आहेत. आम्हाला या ठिकाणी इंग्रजांचं राज्य नको आहे. जर का आम्हाला चांगल्या प्रकारची वागणूक या पेशवाईमध्ये मिळाली तर आम्ही पेशवाईच्या बाजूने या लढाईमध्ये सामील हो. आणि अशा प्रकारची मागणी केल्यानंतर ज्यावेळी पेशव्यांनी सुईवरती असणाऱ्या माती एवढी देखील तुम्हाला या ठिकाणी मान सन्मान रिस्पेक्ट मिळणार नाही. आणि हे जे शब्द आहेत ते या मराठा बटालियनच्या संपूर्ण जे क्षेत्र आहे, जे लोक आहेत त्यांना लागल्यानंतर त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून लढण्याचं स्थापित केलं किंवा मान्य केलं आणि प्रत्यक्ष ऑन्स्टन यांच्या नेतृत्वाखाली या लढाईमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि म्हणून आपण बघितलं तर जवळजवळ शिरूर ते कोरेगाव 40 किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर या ठिकाणी ही जी लढाई आहे ती झालेली आहे. आणि या युद्धामध्ये मेन जे युद्धाचं कारण होतं ते आपण जर बघितलं तर ही जातीय पेशवाई होती ती संपवण्यासाठी, त्याचबरोबर पेशवाईच्या माध्यमातून मनुस्मृतीद्वारे जे त्यांचं शोषण चाललेलं होतं त्या शोषणाला देखील दूर करण्यासाठी ही लढाईमध्ये मराठा बटालियनने ईस्ट इंडिया कंपनीची बाजू घेतलेली आहे. आणि म्हणून हा जो विचार आहे, ही जी लढाई आहे ते अस्मितेची किंवा जातीयते विरोधी किंवा मान सन्मानासाठी या ठिकाणी लढली गेलेली आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून दर 1 जानेवारीला बाबासाहेब या ठिकाणी मानवंदना द्यायचे. आणि ही जी संकल्पना आहे ती पुढे लोकांमध्ये ज्यावेळी याची जाणीव झाली त्यावेळी आता हजारो लोक या ठिकाणी या स्तंभाला नेहमीच भेट देत असतात. त्याबरोबर जर आपण बघितलं तर बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये देखील हा जो इतिहास आहे तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर ज्या पेशवाईमध्ये अशा प्रकारची मानसिकता आपल्याला दिसून येते, जातीयतेची मानसिकता दिसून येते, तीच मानसिकता आज देखील या 21व्या शतकामध्ये आपल्याला कुठे कुठे बघायला मिळते. आणि याची जी मूळ कारणं आहेत ती मनुस्मृतीद्वारे दिलेले जे कायदे आहेत या कायद्यांच्या माध्यमातून याची पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसत असते. त्यामध्ये जर आपण बघितलं तर जे खैरलांचे हत्याकांड आहे महाराष्ट्रामध्ये ते देखील याचाच एक भाग आहे. त्याचबरोबर सोनई हत्याकांड आहे. त्यानंतर आपण बघितलं तर अहमदनगर इथे आंतरविवाहाच्या माध्यमातून होणारे जे अशा प्रकारचे अन्याय अत्याचार आहेत ते देखील आजच्या या 21व्या शतकामध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. त्याचबरोबर आपण बघितलं तर डॉक्टर दाभोळकर असतील, डॉक्टर पानसरे असतील, कलबुर्गी असतील यांच्या हत्या देखील आजच्या या 21व्या युगामध्ये आपल्याला हा जो विचार आहे जो या विशिष्ट मानसिकतेचा आहे तो पाहायला मिळतो. आणि म्हणून ही दडपशाही जी आहे ती या पेशवे काळामध्ये जी होती ती देखील आज कुठेतरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं गेलं आहे की जे आदिवासी आहेत, जे मूळ निवासी आहेत ते या देशाचे मूळ मालक आहेत. आणि याच्यावरती ही जी मनुस्मृती आहे ती कित्येक हजारो वर्ष या जातीयतेच्या मानसिकतेतून, या मनुस्मृतीच्या मानसिकतेतून लादली गेलेली आहे. आणि त्यामुळे हा जो लढा आहे, हे जे युद्ध आहे ते हा विचाराला दूर ठेवण्याचा एक भाग आहे. आणि याच्यामध्ये ही जाणीव करण्याचं काम स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील आज आपण बघितलं तर कित्येक शेतकरी जे आहेत ते कर्जबाजारी होताना आज देखील बघतो. आज महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की दर सेकंदाला 3 ते 4 शेतकरी जे आहेत ते आत्महत्या करताना दिसतात. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की या देशामध्ये जे 3% लोक आहेत त्यांच्याकडे देशाची 70% प्रॉपर्टी आज देखील आहे. आणि म्हणून बाबासाहेब शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलताना बोलतात की जे जमिनींचं आंतरराष्ट्रीयकरण आहे, की जमिनींचं जे विकेंद्रीकरण आहे ते सरकारच्या माध्यमातून चालवलं गेलं पाहिजे. यावरती बाबासाहेबांनी देखील कित्येक वेळा प्रखर असा विषय मांडलेला आहे. आणि म्हणून हा जो जातीयतेची ही जी मानसिकता आहे, ज्या जातीयतेच्या मानसिकतेमुळे भीमा कोरेगावचं जे युद्ध झालं त्या युद्धाच्या माध्यमातून कित्येक येणाऱ्या पिढ्यांना मान सन्मान मिळाला. त्याचबरोबर ही जातीयता आज देखील छुप्या पद्धतीने कशी राबवली जाते हे आपण नेहमीच बघत असतो. आणि म्हणून भीमा कोरेगावचा हा जो लढा आहे तो तुम्ही अभ्यासाल, त्याच्यावरती चांगल्या प्रकारचं डीपमध्ये अभ्यास कराल. एका कवीने फार छान लिहिलं आहे की शूरवीरांची ही कहाणी, कोरेगावे निशाणी,
मानवंदनेसाठी येते भीमराव, काळजावर कोरलं भीमा कोरेगाव, काळजावर कोरलं नाव भीमा कोरेगाव. तुम्हा सर्वांना या ठिकाणी जय भीम करतो आणि या ठिकाणी या 208व्या शौर्य दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांची या ठिकाणी माघार घेतो. जय भीम.